हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 26. विवेक ख्यातीर विप्लवा हानोपाय. निसंशयपणे कोणताही संभ्रम नसलेला पक्का स्थिर असा मी म्हणजे द्रष्टा आहे आणि दृश्य हे माझ्यापेक्षा वेगळे आहे असा विवेक उत्पन्न होणे हा हानाचा सर्व दुःखे नष्ट करण्याचा उपाय होय. सूत्र क्रमांक 25 मध्ये आपण पाहिलं की हान म्हणजे दुःखाचा समूळ नाश. द्रष्टा आणि दृश्य यांच्यामधील अज्ञान जर नष्ट झालं तर संयोग होत नाही. त्यामुळे त्यांच्या संयोगामुळे निर्माण होणारं दुःख निर्माण होत नाही, म्हणजेच दुःखाचा समूळ नाश होतो. यालाच हान असं म्हणतात. या सूत्रात हानोपाय म्हणजे हान दुःख नष्ट करण्याचा उपाय सांगितला आहे. दुःख मुळासकट नष्ट करण्यासाठी विवेक ख्यातीर विप्लवा असा उपाय योगाधिराज पातंजली सांगत आहेत. विवेक ख्याती असा शब्द वापरला आहे. विवेकाचा विशेष म्हणजे स्वतंत्रपणे विचार करणे. स्वतंत्र, कोणत्याही इंद्रियाच्या दबावाखाली न येता, म्हणजेच इंद्रियांच्या हव्यासापायी कोणत्याही रिपूला बळी न पडता, कोणत्याच रिपूच्या आहारी न जाता, स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या मताने, स्वतःच्याच स्वतंत्र बुद्धीने विचार करणे. असा विचार साधक बाधक दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन केला जातो. सांगोपांग गोष्टी लक्षात घेऊन केला जातो. इंद्रियाच्या दबावाला न जुमानता केलेला विचार याचा अर्थ विवेकी माणसाला स्वतःचं भान असतं. इंद्रिय म्हणजे आपण नव्हे. इंद्रिय उपभोगाचं साधन असून आपण त्या इंद्रियांचे स्वामी आहोत, ही भावना पक्की ठेवून विचार केला जातो. समोर आमरस आहे पण भूक नाही, समोर बेवारस पैसे पडलेले आहेत, इंद्रिय म्हणतात घे उपभोग. याच वेळी विवेक ख्याती ही वेगळीच असते. या स्थितीत विवेक सांगतो उपभोग घेऊ नको. योगाधिराज पातंजलींचं एवढ्यानी समाधान होत नाही. त्यांनी विवेक ख्याती याला अविप्लवा असं विशेषण वापरलेलं आहे. म्हणजे विवेकाने घेतलेला निर्णय पक्का स्थिर न डळमळणारा असला पाहिजे. एवढेच नव्हे तर इंद्रियांच्या इच्छा बाजूला करून, इंद्रियांच्या इच्छा मारून विवेकी विचारांचीच अंमलबजावणी झाली पाहिजे. भूक असली तरी सुद्धा आमरस खायचा नाही म्हणून खायचा नाही. धन स्वकष्टार्जित नाही ते उपभोगायचे नाही. विवेकी विचार हे तर्क, अविश्वास, संशय, संभ्रम यापासून मुक्त असल्यामुळे ते दृढ असतात. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 27. तस्य सप्तधा प्रांतभूमी प्रज्ञा. सर्व दुःख नष्ट झाली की जी प्रज्ञा प्राप्त होते, त्यामुळे स्वाभाविक असलेल्या 7 प्रवृत्ती त्यांच्या विनाशाच्या शेवटच्या टोकाला पोचतात, त्या नष्ट होतात. सूत्र क्रमांक 25 आणि 26 प्रमाणे विवेक ख्याती अविप्लवा या हानोपायाने कैवल्य प्राप्त झालेला साधक 7 अवस्थांची शेवटची टोकं ओलांडून प्रज्ञाभूमीत प्रवेश करतो. 7 प्रकारच्या भूमिकांवर, 7 प्रकारच्या वृत्तींवर स्वामित्व मिळवून साधक प्रज्ञाभूमीत प्रविष्ट होतो. प्रज्ञा म्हणजे प्रखर, प्रकर्षाचे, प्रगाढ, प्रवीण, प्रणवाचे, प्रभूचे, परमेश्वराचे, परमात्म्याचे ज्ञान. असा साधक आधारचक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र, आज्ञाचक्र आणि शून्यचक्र अशी सप्तचक्र प्रज्वलित करून पलीकडे गेलेला असतो. डोळे, कान, नाक, जिवा, त्वचा, मन आणि बुद्धी या सप्तेंद्रियावर त्याने जय मिळवलेला असतो. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि आशा या रिपूंवर त्यांनी जय मिळवलेला असतो. तसेच
अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताल अशा सप्त पाताल लोकांच्या स्थळांपलीकडे तो गेलेला असतो. भू भुव स्व मह जन तप आणि सत्य अशा सप्त लोकांवर त्यांनी जय प्राप्त केलेला असतो. रवी सोम मंगल बुध गुरु शुक्र आणि शनी अशा कालमापनाच्या पलीकडे गेलेला असतो. यामुळे तो साती प्रवृत्तींमधून निवृत्त असतो. असा हा साधक ज्ञानाची कक्षा ओलांडून प्रज्ञेच्या प्रांगणात विहार करत असतो. सप्तभूमी प्रज्ञा अशा आहेत. एक, प्रेप्सा. आपल्याला काही मिळावं असं त्याला वाटत नाही, कारण आता मिळवण्यासारखं काही उरलेलं नसतं. 2, जिज्ञासा. त्याला कशातच रस नसतो, कारण मत्सर शिसारी द्वेष तिटकारा राग इत्यादी पलीकडे तो गेलेला असतो. 3, जिज्ञासा. ज्ञान लालसा नसते, कारण आता समजण्यासारखं शिल्लक नसतं. 4, चिकीर्षा. आपण काही करावं अशी त्याला उर्मी नसते, कारण सर्व करून तो पैल तिरी पोचलेला असतो. 5, शौक. त्याला कशाचा शौक नसतो, कारण झालं गेलं गंगेला मिळालं आणि पवित्र झालं अशी त्याची भावना असते. 6, भय. त्याला कसलं भय वाटत नाही, कारण सर्वच प्रभूला पाहत असल्यामुळे येणारी घटना प्रभूचा प्रसाद म्हणून तो तिचा स्वीकार करतो. 7, अतृप्ती. तो पूर्ण तृप्त असतो. हवं नको ही भावना लोप पावलेली असते. सुखदुःख विठ्ठली वाहून जीवन समर्पण करून ते समृद्ध झालेलं असतं. हरिओम.